मी डॉक्टर रामचंद्र भरांडे, संस्थापक अध्यक्ष लोकस्वराज्य आंदोलन. सर्वांना सप्रेम जय लहुजी जय भीम. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश देण्यासाठी 1984 सालचा एक शासन निर्णय आहे, जो असं सांगतो की प्रत्येक उपजातीच्या विद्यार्थ्यांना 30% कोटा देण्यात यावा आणि तो कोटा पूर्ण झाल्यानंतरच इतर जातीच्या मुलांची भरती करण्यात यावी. हा नियम चालत आलेला होता आणि त्यामुळे एस संवर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश मिळत होता. परंतु समाज कल्याण आयुक्त पुणे दीपाली मुधोळ मुंडे यांनी 24 जुलै रोजी हा सदरचा 1984चा शासन निर्णय बाजूला ठेवून एक परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकामुळे जे कमजोर जातीचे विद्यार्थी आहेत, जे की हॉस्टेलचे आजपर्यंत लाभ घेत आलेले आहेत, त्या जात समूहाच्या विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय झालेला आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या जवळजवळ 400-450 वसतिगृहातले साधारणतः 2-3 हजार विद्यार्थी आज वसतिगृह सुविधेपासून वंचित आहेत. आणि हा एक प्रकारचा मोठा अन्याय आहे आणि म्हणून हे जाचक काढलेलं परिपत्रक रद्द करण्यात यावं.